साताऱ्याचा नगराध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटलाय। सातारा नगराध्यक्षपदासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे अमोल मोहिते यांचं नाव भाजपकडून जाहीर करण्यात आलंय। सातारा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती। अखेर भाजप वरिष्ठांकडे नगराध्यक्षपदाचा निर्णय गेला आणि आज भाजपकडून अमोल मोहिते यांचं नाव जाहीर करण्यात आलंय। मात्र आता उदयनराजे भोसले काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। अखेर सातारच्या नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नगराध्यक्ष पदाची रस्सीखेच सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत होतं। सातारच्या नगराध्यक्ष पदासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाचे माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांचं नाव भाजपकडून जाहीर करण्यात आलं आहे। सातारा नगराध्यक्ष पदावरून खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच सुरू होती। त्यामुळे भाजप वरिष्ठांकडे नगराध्यक्ष पदाचा जो चेंडू होता तो टाकण्यात आला होता। त्यानंतर वरिष्ठांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचा जो तिढा होता तो सोडवण्यात आला आहे। भाजपकडून अखेर अमोल मोहिते यांचं नाव जाहीर झालं आहे। मनोमिलनामध्ये आता नेमकं काय करणार याकडे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर आता उदयनराजे काय भूमिका घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। उदयनराजेंचं हट्ट होता की नगराध्यक्ष पद हे माझ्याकडे यावं, माझ्या आघाडीकडे यावं। मात्र भाजप वरिष्ठांकडनं आता हा तिढा सोडवण्यात आला आणि मंत्रीपद शिवेंद्रराजेंकडे आहे। त्यांच्या पदरात हे नगराध्यक्ष पदाचं वर्णी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।